स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. हातकणंगले कुंभोज रस्त्यावर अपघात. दुधगाव येथील युवक जागीच ठार. नेज हद्दीतील लक्ष्मी मंदिराजवळील वळणावर झाला अपघात. सांगलीत अन्यायकारक अतिक्रमण कारवाई विरोधात भव्य मोर्चा. पृथ्वीराज भैया पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. सांगली बाजार समितीच्या सत्तेचा नवा अध्याय. 5 मार्चला सभापती पदासाठी रंगणार निर्णायक सामना. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 1150 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप. खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे व्यवहार. दानवेंच्या आरोपांमुळे खळबळ. धान उत्पादकांच्या बोनसवरून सुधीर मुनगंटीवार कमालीचे आक्रमक. सरकारला धरलं धारेवर. मंत्री महोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचा हल्ला. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचे 2 बळी. लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबागा, आंबा, ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून पंचनाम्याचे आदेश देऊ. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित. विनोद तावडे, विजय रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा. आज रात्री वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असतानाही कंत्राटदारांना चलान दिल्याचा आरोप. वर्षभर केवळ 13,000 कोटी वितरित. अजूनही 77,000 कोटींची देयकं थकीत असल्याचा कंत्राटदार महासंघाचं स्पष्टीकरण. बनावट जन्मदाखला प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी घेतली मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी आणि अप्पर अधीक्षकांची भेट. तर मालेगाव महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती महापौर आणि उपमहापौरांचं आंदोलन. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.